इराणनं इस्रायलवर बदनाम बॉम्ब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्लस्टर बॉम्बनं विध्वंसक हल्ला केलाय। या बदनाम बॉम्बच्या हल्ल्यानं इस्रायलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। विशेष म्हणजे 2008 साली 94 देशांनी एका करारावर सही करत युद्धात क्लस्टर बॉम्बचा वापर करायचा नाही असं ठरवलं होतं। तरीही इराणनं इस्रायल विरोधात क्लस्टर बॉम्बचा वापर केलाय। क्लस्टर बॉम्ब किती घातक आहे पाहूयात। क्लस्टर बॉम्बची बदनाम बॉम्ब म्हणून ओळख आहे। दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळी क्लस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला। व्हिएतनाम युद्धावेळी अमेरिकेकडून या बॉम्बचा वापर करण्यात आला। 200 ते 2000 मीटर पर्यंत विध्वंस घडून आणण्याची त्याची क्षमता आहे। एका बॉम्बमध्ये डझनभर छोटे बॉम्ब असतात। दरम्यान इराणकडून इस्रायलवर बॅलिस्टिक आणि हायपरसोनिक मिसाईलनंही हल्ले सुरूच आहेत। या मिसाईलमध्ये इराणी अधिकारी क्लस्टर बॉम्ब फिट करत असल्याची माहिती समोर येते। त्यामुळेच इस्रायलमध्ये मोठा विध्वंस सुरू आहे।